प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंदनगर येथील रुची स्वीट्स ते अपोले फार्मसी आणि प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर किशोर वाणी हॉस्पिटलपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक आणि पावसाळी गटार या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानात पार पडला। या सोहळ्यानिमित्त महिला, बाळ, गोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। संगीत खुर्ची, बलून, कॅटलपिलर, मॅच दी कार्ड्स, ग्लास पिरॅमिड, गेस दी ब्रँड असे विविध खेळांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली। महिलांनी या खेळांचा मनमुराद आनंद लुटला। विजेत्यांना डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या, डॉक्टर आवरे, विठ्ठल देवरे, अशोक देवरे, छाया नवले, शांताराम बदानसर यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले। याबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त। आज आपण एवढंच सांगतो की गोविंदनगर मधील हे रस्ते तर होणारच आहे, त्यानंतर आपण इथे एक जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे। आपण बघू की एपेक्स हॉस्पिटल समोरचा आपण तिथे जॉगिंग ट्रॅक व क्रीडांगण तयार केलं आहे। तसेच आपण ग्रीन जिम असतील, खेळण्या असतील, अशा भरपूरच्या आणि बेंचेस असतील। शिंदे साहेबांनी आपल्याला 2 कोटीचे बेंचेस नुसते दिले व आपण आतापर्यंत बघू साहेब तर आम्हाला 125 कोटीच्या पुढे निधी आतापर्यंत प्रभाग 24 मध्ये साहेबांच्या नगरविकास निधी असेल किंवा इतर खाते आहेत त्यामधून मिळाला आहे। आपण बघू की शहरामध्ये फक्त नाशिक प्रभाग 24 मध्ये आता आपण बघू की जेवढा विकास चालू आहे एवढा विकास आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, कारण 4 वर्षापासून कोणी नगरसेवक नाही आहे। कारण मध्ये 2 वर्ष कोरोना ही महामारी होती, त्या महामारीमध्ये सुद्धा साहेब आम्ही आमचे जे शिवसैनिक आहेत माझ्यामध्ये सागर मोटकरी असतील, स्वप्नील पांगरे असतील, आम्ही सर्वजण जनतेमध्ये होतो। त्यावेळेस भरपूरसे जे लोक आहे हे फार्म हाऊसला लपून बसले होते, कारण ते कोणी कोरोनामध्ये लोकांमध्ये नव्हते किंवा कुठलं पेशंट ॲडमिट करायचे, कुठल्या कोणाच्या अँटीजन टेस्ट असतील। आम्ही पूर्ण प्रभागामध्ये 86 ठिकाणी आत्तापर्यंत अँटीजन टेस्ट त्यावेळेस घेतले आहे। त्यावेळेस मास्क आम्ही लोकांना दिले आहेत। त्यानंतर जे काही ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आहे त्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सुविधासुद्धा आम्ही शेकडो लोकांना त्यावेळेस करून दिली आहे। तर माझं आपण जर बघू की एवढं काम बाकीच्या कुठल्याही प्रभागात आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण जे काही मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, मान्य दादाजी भुसे साहेब असतील, नेपाळे साहेब असतील, विजू आप्पा असतील व आमचे सहकारी सर्वच नेते असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे शक्य झालं आहे। आणि आपण बघू की आपली ज्या काही सरकारी योजना होत्या या कधीच कोणाला आजपर्यंत माहीत होत नव्हत्या। त्या मान्य शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या व त्याचा लाभ कसा सगळ्यांना मिळेल यासाठी शासन आपल्या दारी अशा विविध योजना वापरून आपल्या त्या योजना या प्रत्येक महिला असतील, पुरुष असतील, कामगार असतील, आपले शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम मान्य शिंदे साहेब यांनी केलं आहे। व मान्य हिंदुराय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही ब्रीद वाक्य आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण, याच धर्तीवर मान्य स्वर्गीय आनंदी दिघे साहेब असतील, या सगळ्यांच्या जे काही विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही येथे करत आहोत। साहेब आपण बघू की एवढा विकास आत्तापर्यंत नाशिक शहरात कुठे पण एवढा झालेला नाही। एवढा विकास आमच्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे की 4 वर्षापासून कोणी नगरसेवक नसताना जे काही विकास कामं चालू आहे सिडको सारख्या ठिकाणी आपण बघू की कॉलेज रोडला सुद्धा असे रोड नाही, असे रोड बनवण्याचं काम आपण मॉडेल रोड तिथे सिडकोमध्ये केले आहेत। त्यानंतर आपण आता नवीन कालिका पार्क असेल खांडेमा यासाठी सुद्धा शिंदे साहेबांना निधी सांगितला आहे, तो सुद्धा निधी लवकरच मंजूर होत आहे। म्हणजे सद्गुरुनगरमधले अर्धे रस्ते असतील किंवा कर्मयोगी नगर असेल त्या भागातील सुद्धा रस्ते आपण लवकरच करणार आहोत। तर मी एवढंच सांगतो साहेब की आपण बघू की आत्तापर्यंत कमीत कमी 29 ग्रीन जिम असतील, आत्तापर्यंत आपण बघू की बालोद्यान म्हणजे 19 बालोद्यान 56 रणगाडे उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानचे, तो रणगाडा सुद्धा आपण लेखानगरला आपण आणला आहे। तसेच आपण आता MiG-21 जे फायटर प्लेन आहे ते फायटर प्लेन सुद्धा 2 प्रतिकृती हे आपण लेखानगर येथे आता लावत आहोत, त्याचं सुद्धा लवकर जनावरण आपल्याला करायचं आहे। त्यानंतर 20 लाख लिटरचा जो काही जलकुंभ आहे पाण्याचा तो सुद्धा आपण कर्मयोगी नगरला तयार केला आहे की गोविंदनगर असेल, सद्गुरू जो काही डेव्हलपमेंट एरिया आपला नवीन सगळा, त्या एरियामध्ये पाण्याची जी काही सुविधाच्यामध्ये 1 वर्षापासून प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे। ती टाकीसुद्धा आपण गेल्या 20 दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन केलं आहे व ते कामसुद्धा आपण चालू केलं आहे। निश्चित पाण्याचा प्रश्नसुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे। साहेब आमची एक विनंती होती की आम्हाला आता सिंहस्थ आहे तर शिवसेना सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करते, त्यामुळे
येत्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा संपर्क प्रमुख राम रेपाळे यांनी केले. त्यानंतर परत 15 वर्ष तो रस्ता करता येत नाही, म्हणजे पैसे काय मिळणार नाही. दरवर्षी डांबरीकरण करायचं, पैसे कमवायचे, डांबरीकरण करायचं, पैसे कमवायचे. पण आपला बंटी भाऊ तसा नाही आहे. पण मग बंटीला जर आपल्याला खंबीरपणे आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर त्यांनी सांगितलं माझ्याबरोबरचे तिन्ही सहकारी हे धनुष्यबाणाचेच असले पाहिजे, तरच आपल्या प्रभागातला विकास आपण करू शकतो. तो जर स्वार्थी असता तर तो बोलला असतो ना, मला धनुष्य मला एक मतदान करा, मला एक मतदान करा. परंतु नाही, बंटी जसा कामगार नेता तसा मी सुद्धा 20 वर्ष कामगार क्षेत्रात काम केलेलं आहे. कामगाराच्या दुःखाची जाणीव कामगार कुटुंबात असलेल्या कार्यकर्त्याला असते, म्हणून तो सगळ्यांची काळजी घेत असतो. म्हणून बंटी सगळ्यांची नेहमी सातत्याने काळजी घेत असतो. आणि आपले शिंदे साहेब तर नेहमीच सांगत असतात, तुम्ही मागत जा मी देत राहणार, तुम्ही मागत जा मी देत राहणार. आणि बंटी तुला सांगतो, तुझी पाण्याची टाकी असेल गोविंदनगरमधली, कुठले खांडे असतील, कॉन्क्रीटचा रस्ते असतील, आणि कुठलं कालिका पार्क, सद्गुरुनगर, निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महासभेमध्ये हे सगळेच्या सगळे विषय आणण्याची जबाबदारी आमची आहे. प्रवीण तिदमे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी कौतुक करत असा नगरसेवक प्रत्येक प्रभागात होण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. दाखल्यापर्यंत कुठं जावं लागतं तर नगरपालिकेत. आणि हे सगळ्यांची काळजी घेणारा माणूस जर का तुमच्या भागातला नगरसेवक झाला तर तुमच्या दारात कधीही कुत्रं मरून पडत नाही, एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि असा माणूस जर का आपण लक्षात ठेवला का बाबा रे बंटी, मी तुला एक सांगतो, मी माझ्या गावात आई शपथ मतं मागत नाही. माझ्याकडे मागच्या निवडणुकीमध्ये रपाळे साहेब, मागच्या निवडणुकीत मी उभा आणि माझ्या पुढे बसून किती उभे सागर, असं सागर मोटकरी तुझ्या जोडीला आहे. बरेच नाव ऐकले, इकडे पांगरेत आहेच, आमच्या पांगरे ताई पडे जोडीला. रेपाळे साहेब हा कामगार नेता असल्यामुळं जोडायची चांगली माहिती आहे, त्याच्यामुळं बंटी कुठं चूक भूल ठेवणार नाही याची खात्री आम्हाला आहे. सगळ्यात महत्वाचं, जो माणूस चांगलं काम करत असतो, शेकडो कोटी रुपयाचे कामं ओढून आणले तरीही त्याची अपेक्षा, तरी त्याचं पोट भरत नाही की माझ्या लोकांसाठी, माझ्या लोकांची गरज आहे ही पाण्याची टाकी झाली पाहिजे. आणि म्हणून रेपाळे साहेब, तुम्ही माझी वकिली करावी आणि मला पाण्याच्या टाकीला लागणारा 4-5 कोटी रुपये जो काही निधी आहे तो तुम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळवून द्यावा. म्हणजे एवढं लक्ष ठेवून काम करणारा माणूस जर तुमच्या भागामध्ये असेल तर तुमचं काय काम बाकी राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून गोविंदनगर येथील कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांचे कौतुक केले. बंटी दादा तिदमे यांना मी विनंती केली होती, ज्यावेळेला सद्गुरुनगरचा रस्ता सुरू केला त्यावेळेला मी सांगितलं, दादा गोविंदनगर, सद्गुरुनगर आणि सदाशिवनगर इथल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली. तर ते मला म्हणाले, काका ते रस्ते मी मंजूर करून घेतले आहेत शासनाकडून, दिवाळीनंतर त्या रस्त्यांचं काम होईल. तर बंटी दादा तिदमे, सागर दादा आणि नगर पांढरेताई यांना धन्यवाद देतो. आपण गोविंदनगरच्या या समस्याकडे, नागरी समस्यांकडे लक्ष दिलं. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे योगेश तिडणे यांनी आभार मानले. आणि आपल्या प्रभागात आपण 35 पेक्षा अधिक रस्ते कॉन्क्रीटचे केलेत. आता आपण गोविंदनगर मधले हे 2 प्रमुख रस्ते कॉन्क्रीटीकरणासाठी घेत आहोत आणि त्याचं काम लवकरच चालू होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. आणि या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक तसा शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे, त्यानंतर गर्जना फाउंडेशनचे संस्थापक सागरदादा मोटकरी, सामाजिक कार्यकर्ता अक्षदाताई स्वप्नील पांगरे, या तिघांच्या वतीने आज ह्या महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विशेष स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे, गर्जना फाउंडेशनचे संस्थापक सागर मोटकरी, सामाजिक कार्यकर्त्या अक्षदाताई स्वप्नील पांगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र मोहिते, वेदांत तिदमे, अक्षय मोटकरी, स्वप्नील पांगरे, केतन जोशी, अजय पंडित, शिरीष शिरवाडकर, निलेश शिवले, विजय भदाने, दत्ता येवला, अमीर शेख, अक्षय मोटकरी, सागर गाडेकर, सुनील पवार, आसिफ शेख, विकास चांदवडकर, अविनाश पांगरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.